नागपुर पदवीधर मतदार संघ से संबंधित एक महत्वपूर्ण चुनावी प्रक्रिया शुरू हो चुकी है। वर्तमान सदस्य अभिजीत वंजारी का कार्यकाल 6 दिसंबर 2026 को समाप्त होने वाला है। इसी को ध्यान में रखते हुए मतदाता नोंदणी की प्रक्रिया शुरू कर दी गई है। आज से इस संदर्भ में आधिकारिक अधिसूचना जारी होगी और 6 नवंबर तक आपत्तियां या हरकतें स्वीकार की जाएंगी। अंतिम मतदाता सूची 30 दिसंबर 2025 को प्रकाशित की जाएगी। विभागीय आयुक्त और मतदार नोंदणी अधिकारी विजय लक्ष्मी बैद्री ने पत्रकार परिषद में जानकारी दी कि इस बार गट्ठा या सामूहिक आवेदन मान्य नहीं होंगे। प्रत्येक मतदाता को अलग अलग आवेदन प्रस्तुत करना अनिवार्य होगा। इससे मतदाता सूची में पारदर्शिता और सटीकता सुनिश्चित की जाएगी। उन्होंने आगे बताया कि पदवीधर मतदार संघ के लिए ऑनलाइन नोंदणी की भी सुविधा उपलब्ध कराई गई है। इसके लिए आवेदक को अपना व्यक्तिगत मोबाइल नंबर देना होगा और OTP सत्यापन के बाद ही आवेदन मान्य होगा। चुनाव आयोग का उद्देश्य है कि प्रक्रिया सरल, पारदर्शी और तकनीकी रूप से सुरक्षित बने ताकि योग्य मतदाताओं को समय पर मताधिकार का लाभ मिल सके। 12/2026 को जो विद्यमान विधान परिषद सदस्य आहे नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचे त्यांची निवृत्ती होणार आहे 6/12/2026ला। त्याच्या पूर्वतयारी म्हणून आणि भारत निवडणूक आयोगाचे जो निर्देश आहे त्यांच्याप्रमाणे उद्यापासून यानी 30 सप्टेंबर 2025 पासून आम्ही नवीन मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे। ये पदवीधरसाठी मतदार यादी होणार आहे आणि हे पदवीधर मतदारसंघासाठी डी नोवो यानी नव्याने तयार करण्यात येणार आहे। आणि याच्यामध्ये जो अर्हता आहे तो जो 1 नोव्हेंबर 2025 यानी 1/11/2025ला ज्या ग्रॅज्युएटचे 3 वर्ष ग्रॅज्युएशन होऊन 3 वर्ष झालेलं आहे यानी पदवीधर होऊन त्यांचे 3 वर्ष झालेलं आहे त्या पदवीधर याच्यामध्ये त्यांच्या मतदार यादीमध्ये नोंद करून घेऊ शकतात। आणि याच्यासाठी प्रसिद्धी उद्या आम्ही देणार आहे, सगळ्या पेपरमध्ये येणार आहे 30 सप्टेंबरला। त्यानंतर परत 15 ऑक्टोबरला आम्ही परत प्रसिद्धी देणार आहे जो प्रथम पुनर्प्रसिद्धी होणार आहे। त्यानंतर 25 ऑक्टोबरला आम्ही परत द्वितीय पुनर्प्रसिद्धी करणार आहे। आणि यानंतर 6 नोव्हेंबरपर्यंत आम्ही फॉर्म 18 मध्ये सगळ्या पदवीधरांचे जे आहे फॉर्म स्वीकारणार आहे। आम्ही कुठे स्वीकारणार आहे ते 256 जे मतदान केंद्र आहे, पूर्वी आम्ही जो मतदान केंद्र वापरले होते 2020 मध्ये जो इलेक्शनसाठी त्या मतदान केंद्र निहाय आम्ही डेझिग्नेटेड ऑफिसर दिलेला आहे। हे डेझिग्नेटेड ऑफिसर म्हणजे कोण की तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO, चीफ ऑफिसर आम्ही प्रत्येक एरियासाठी एक व्यक्तीला नॉमिनेट केलेलं आहे। त्यांच्या डेझिग्नेशन, त्यांचे नाव, त्यांचा मोबाईलचा क्रमांक आणि त्याने कोणते एरिया दिला आहे यानी ये फलाना ये गाव उनके अंडर रहेगा किंवा कोणते पार्ट मतदार यादीचे याच्यामध्ये त्यांच्या अंडर राहणार त्याच्या क्लॅरिटी होऊन पूर्ण आम्ही दिलेलं आहे। ते पण पेपरमध्ये छापून येतील, पण सॉफ्ट कॉपी पण त्यांच्या आम्ही वितरित केलेलं आहे। आज सकाळी सगळ्या पॉलिटिकल पार्टीजचे पण मीटिंग झालेलं आहे, तिथे पण त्यांना पण आम्ही दिलेला आहे। तो त्याबद्दल याने क्लिअर माहिती असतील तर मतदार यादीमध्ये ज्यांना त्यांचे नाव लावायचे येते पदवीधरांना ते तिथे जाऊन आपला फॉर्म 18 देऊ शकतात। याच्यामधील 2-3 विषय इम्पॉर्टंट आहे। मी मागच्या वर्षी 2016 मध्ये किंवा 2020 मध्ये कधी मी ग्रॅज्युएट होते आणि मी मतदार केले म्हणून माझे नाव मतदार यादीत राहणार आहे असं नाही आहे। हे डी नोवो आहे प्रिपरेशन यानी नव्याने आम्ही यादी तयार करतो। आपण पूर्वी केले असतील तरी चालतील, पण आता आपल्याला नव्याने आपल्याला परत फॉर्म द्यायची आहे आमच्याकडे। तो फॉर्म 18 आपल्याला भरून द्यायची आहे, सिंपल फॉर्म आहे। या फॉर्म CEOच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। CEO महाराष्ट्राच्या वेबसाईटवर ऑफिशियली उपलब्ध आहे। जो लेटेस्ट फॉर्म आहे तेच कृपया वापरावी, फॉर्मॅट आहे। आणि या फॉर्म आमच्या डेझिग्नेटेड ऑफिसरकडे सुद्धा उपलब्ध असतील। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला। खरेदीला वरसिद्धीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला।
क्वालिटी सोबत बरं का. सिटी आहे तर शक्य आहे.